हॅलो मित्रांनो, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही रब्बी पीक विमा कशा प्रकारे भरू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला करूया सुरुवात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला PMFBY ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एनरोलमेंट पार्टनर याच्यावर क्लिक करून तुम्हाला CSE द्वारे फॉर्म भरायचा आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला येथे आपला स्टेट निवडून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या राज्यात राहता तो राज्य येथे निवडून घ्यायचा आहे. मी महाराष्ट्र राज्य निवडून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला हा 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर खाली तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशनवरती क्लिक केला तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवर जसा तुम्ही क्लिक करसाल तर येथे तुम्हाला त्या लाभार्थ्याचा बँकचा IFSC कोड येथे एंटर करायचा आहे. IFSC कोड एंटर केल्यावर तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. मी व्हेरीफाय बटनावरती क्लिक केला तर येथे तुम्हाला पूर्ण IFSC कोड टाकल्यावर तुम्हाला पूर्ण बँकेची माहिती येथे येऊन जाईल. जर तुम्हाला येथे अकाउंट टाईप निवडायचं आहे, सेव्हिंग अकाउंट आहे की लोन अकाउंट, येथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे. येथे तुम्हाला तोच अकाउंट नंबर येथे डबल एंटर करायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यावर तुम्हाला खाली चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू क्लिक करायचं आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक केला की तुम्हाला दुसरा ऑप्शन येथे येऊन जाईल. इथं नेम ॲज पर पासबुक, जो पासबुकवर नाव आहे तुम्हाला हच इथे एंटर करायचं आहे. तुम्ही नाव एंटर केल्यावर तुम्हाला इथे आधार नंबर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथे तुम्हाला व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झालेला आहे आपला आधार कार्ड. येथे तुम्हाला सन टाईप का स्वतः आहे, मुलगा आहे या कोणी आहे त्याचं तुम्हाला सन टाईप निवडून घ्यायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. हा पहा, इथे मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झालेला आहे. येथे तुम्हाला खाली कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओनर आहे की टेनंट आहे की शेअर क्रॉपर आहे. येथे खाली कॅटेगरी सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे. येथे तुम्हाला काहीच फिल करायची गरज नाही, खाली सगळं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. येथे तुम्हाला डिक्लेअर नॉमिनी लेटर जर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यावर तुम्हाला खाली अजून एक ऑप्शन येईल. हा तिसरा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे, याच्यामुळे याला नीट काळजीपूर्वक भरा. त्याच्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट जिल्हा कोणता आहे आपला तो इथेच निवडून घ्यायचा आहे. येथे तुम्हाला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यावर रेव्हेन्यू सर्कल, तुम्ही कोणत्या सर्कलमध्ये आहात तो सर्कल येथे निवडून घ्यायचा आहे.